नमस्कार. आज मी बनवत आहे तिळाचे लाडू. झटपट होणारे असे हे लाडू. याकरता मी तीळ घेतलेले आहेत. माझ्याकडे हे लाल तीळ आहेत. तुम्ही पांढरे तीळ घेऊ शकता. यांना आपल्याला धुवायचं आहे 2-3 पाण्याने आणि चाळणीत काढायचं आहे. कधीकधी तिळामध्ये माती वगैरे असते. याला कॉटनच्या कपड्यावर आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. तीळ छान माझे वाळलेले आहेत. आता मी एका पॅनमध्ये ह्या तिळाला घेऊन भाजत आहे. बिलकुल मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. उन्हात वाळलेले असल्यामुळे तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही. तिळात जर ओलसरपणा असेल तरी आपल्याला मंद आचेवर छान खरपूस होतपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत. तीळ जर आपण खाऊन बघितला की तो खायला अगदी छान असा क्रिस्पी लागतो. तीळ छान भाजून झालेले आहे. तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी हे 100 ग्रॅम म्हणजे 1 वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे. यांची सालं सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यांनाही काढून घेते. आणि 50 ग्राम मी इथे खोबरं घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे. याला फक्त थोडंसं गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे खोबऱ्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. थोडीफार साल राहिली तरी चालतं, काही हरकत नाही. आता मी हे जे थंड करून घेतलेले आहे तीळ आहेत, याच्यातली अर्धा वाटी तीळ मी काढून ठेवलेली आहे आणि याला मिक्सरमधून मी फिरवून घेत आहे. तुम्ही तीळ बारीक न करता सुद्धा लाडू करू शकता. शेंगदाण्यालाही मी थोडं फिरवून घेतलेलं आहे. खोबऱ्याला तुम्ही हाताने चुरून घेऊ शकता किंवा एकदा पल्स मोडवर त्याला फिरवून घेऊ शकता. जास्त आपल्याला फिरवायचं नाही कारण त्याला तेल सुटतं. हे सगळं आपल्याला तिळामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बाजूला काढून ठेवलेले अर्धा वाटी तीळसुद्धा मी यामध्ये घालते आहे. आणि आता एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालते आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे बारीक करून. 250 ग्राम तीळ आहेत तर मी 250 ग्राम गूळ घेतलेला आहे. लाडवाकरता आपल्याला चिक्कीचाच गूळ घ्यायचा आहे. त्याच्याने लाडू छान वळले जातात. याच्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून पाणी घालत आहे आणि कमी गॅसवर आपल्याला गुळाला वितळून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला अजिबात मोठा करायचा नाही आहे. गुळाला हळूहळू फेस यायला लागतो. गुळाला छान फेस आला की आपला पाक तयार आहे असं आपण समजायचं आणि गॅस बंद करत आहे. चेक करायचं असेल तर एका वाटीमध्ये थोडंसं मिश्रण घालायचं आहे आणि थंड झाल्यावर हाताने बघायचं आहे. त्याचा एक गोळा तयार होतो म्हणजे आपला पाक अगदी तयार आहे. आता मी ह्या मिश्रणावर गूळ चाळणीने गाळून घेत आहे कारण कधीकधी गुळामध्ये खडे असतात. अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालत आहे आणि ह्या सर्वांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही क्रिया आपल्याला झटपट करायची आहे कारण एकदा मिश्रण थंड झालं की लाडू वळायला वेळ लागतो. मिश्रण आपलं छान बनलेलं आहे. हाताला तूप लावून मी आता याचे लाडू बांधून घेत आहे. जर लाडू जास्त प्रमाणात करायचे असतील तर कोणाला तरी मदतीला घ्या म्हणजे लाडू झटपट बांधून तयार होतात. आपले लाडू सहज बांधले जात आहेत. मिश्रण आपलं छान झालेलं आहे. हे लाडू आपल्याला झटपटच बनवून घ्यायचे आहेत कारण मिश्रण थंड झालं तर लाडू वळायला वेळ लागतो. सगळ्यात शेवटचा लाडू अगदी लहान झालेला आहे. एवढ्या मिश्रणामध्ये माझे 27 लाडू झालेले आहेत मीडियम साईजचे. तुम्ही एका परातीत गरम पाणी घेऊन लाडवाच्या मिश्रणाचं भांडंही त्यामध्ये ठेवू शकता म्हणजे मिश्रण लवकर थंड होणार नाही. आपले लाडू अगदी तयार झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.